आपलंच चुकलं. हे जे काही घडतंय ना त्या सगळ्याला आपण जबाबदार होतो. मँडीची मानसिक स्थिती बरोबर नाहीये हे आपल्याला माहित होतं, तरीही आपण सगळे असे वागलो. त्याच्याकडे असं दुर्लक्ष केलं नसतं ना तर कदाचित ही वेळ आलीच नसती. यावेळेला आपली काही चूक होती असं मला नाही वाटत. यावेळेला जे काही झालं त्याला पूर्णपणे मँडी स्वतः जबाबदार आहे. या मधल्या काही दिवसात तो कसा वागत होता बघितलंय आपण सगळ्यांनी. असं बोलून ना आपण आपली जबाबदारी नाही झटकू शकत सत्या. मँडीच्या मरणाला आपण सगळे जबाबदार आहोत. बघताय काय माझ्याकडे असे? खरं तेच सांगते. मी स्वतःहून तुम्हा सगळ्यांना सांगत होती की यार मँडीला काय बोलायचंय ते एकदा नीट ऐकून घ्या. मान्य तो वेड्यासारखा वागायचा, मान्य. पण यार तो का वेड्यासारखा वागतोय, का वेड्यासारखं बोलतोय एकदा समजून घ्या. पण नाही, सगळ्यांनी काय केलं, तो जवळ आला तर त्याला इग्नोर करायचं. तो वेड्यासारखा बडबडायला लागला तर त्याचं ऐकायचं नाही, त्याच्यावर हसायचं. यार एकदा आपण मित्र म्हणून त्याला समजून घेण्याचा प्रयत्न जरी केला असता ना सत्या, तर आज आपला मँडी आपल्या सोबत असता यार, सोबत असता यार. या बरोबर बोलतायत. आता मलाही असंच वाटतं आपण त्याला जरा जास्तच इग्नोर केलं. म्हणजे या चुकीचं म्हणतात असं म्हणायचंय तुला? नाही, त्या दोघी चुकत नाहीयेत रे, त्या चुकत नाहीच आहेत. पण मग कोणीतरी चुकत असेल ना. स्पष्ट बोल ना तू. मला काही कळत नाही असं वाटलं का? तू कोणाकडे बोट दाखवतोयस ते? तू आता हे उगाच तुझ्या अंगावर घेतोयस. हे बघ उगाच काय काल काय काय बोलताय का तुम्ही? हे बाबूराव, तू मध्ये मध्ये बोलायचं नाही. तुला काही माहिती नाहीये. नेहमीच आहे याचं. ठराविक माणसांच्या बाजूने बोलायचं आणि मग नंतर आमच्याशी वाद घालायचा. हे सतत सतत चालणार नाही. हे थांबलं पाहिजे आता, नाही तर मग काय करणार आहेस तू? हा, दाखवू तुला मी काय करणार ते. हा सांग ना, काय करणार आहेस तू? अरे बस करा, अरे थांबवा सगळं. तुमची भांडणं बघून ना डोक्याचा खोबरा झालाय माझ्या. याचं काय बिघडलं की आपण काही करत नाही, फक्त एकमेकांच्या उरावरती बसतो, एकमेकांना दोषारोप करत बसतो. त्यानं होत काही नाही, फक्त आपल्यातला एकाचा मुडदा फोडतो. नाही बस झालं, खूप झालं. आता मी काय म्हणतो ते ऐका. इथं मला 1 मिनिट बी थांबायचं नाहीये. जे काय होईल ते होईल, इथनं निघायचं. मी इथनं चाललोय, इथनं निघायचं. ए ठीक आहे, चल. रोहिणी, रोहिणी, आज मी होतो म्हणून ठीक होतं. प्रत्येक वेळेस मी असेलच असं नाही ना. मँडी, रोहिणी, मँडी नाही आपल्यात. रोहिणी काय झालं तुला? सांभाळ स्वतःला प्लीज. बस शांत. रोहिणी, आता तू इथेच बसून राहा. इथून अजिबात हलायचं नाहीयेस. रोहिणी, तू तू आराम कर. आम्ही तुझी बॅग भरतो. हा, आराम कर.
सायली, रोहिणी म्हणाली की मॅन्डी गेल्यावरही तिने त्याला पाहिलं. काय वाटतं ग, ती खरं बोलत असेल? अनु, रोहिणीचा डोळा लागलाय आता. आपण पण आपल्या बॅग्स भरून घेऊया. हो, टिक्या, हे टिक्या, अरे तुझं हे इंट्युशन पॉवर वाढवण्याचं पुस्तक घाई घाई तिथेच विसरत होतास. घे. थँक्यू. रोहिणी, 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 मॅन्डी, मॅन्डी, मी आले. थांब, मी आले. मी आले. मॅन्डी थांब, तू काही काळजी करू नको. मी आले. मॅन्डी, मॅन्डी आले. मी टेन्शन नको घेऊ. मी आले. बाय, माझं ऐक तरी. मॅन्डी, मॅन्डी, मॅन्डी कुठेस तू? मॅन्डी, तू बोलवत होतास ना मला. बघ मी आली आहे. मॅन्डी, मॅन्डी बोल ना, कुठेस तू? बघ मी इकडे आली आहे. मॅन्डी, मॅन्डी इथेच आहेस ना तू? हा, तू इथेच आहेस ना? मॅन्डी बोल ना. मॅन्डी, मॅन्डी, मॅन्डी बोल ना माझ्याशी. मॅन्डी, हे काय फक्त आपण दोघंच, बाकी सगळे कुठे? तुम्ही दोघीच. रोहिणी कुठे? नाही आली ती, बहुतेक डोळा लागला असेल. अरे मग उठवा तिला, निघायचं आपल्याला. मी बघते. वाचवा, वाचवा. काय झालं? वाचवा. काय झालं? काय सांगा. ए मामा, काय झालं? का तुला पण कोणी दिसलं का? तसं कोण काय दिसला नाही, पण
आज मी काय वाचू शकलो नसतो. अरे पण झालंय काय ते सांग ना. अहो तुमचा तो टिक्या भाव माझ्या मांगा लागला हातात कोयता घेऊन. मी माझा जीव कसा बसा माझा जीव आधी सशाचा कालीस कसा वाचतो माझा माना माहिती आहे हो. वेडा झालाय का? काय झालंय याला? काय झालंय काय झालंय? जवळ यायचं ना आधीच सांगतोय. ए ठीक आहे शांतो शांतो. तुमच्या कोणावरच माझा विश्वास नाही. कोणता खाली का? नाही जमणार. अरे लागेल कोणाला तरी. लागू दे मला फरक नाही पडत. लागला. हे स्टॉप इट यार टिक्या. खाली टाकते हे ना अति होते आता. अनुजा अन्म्या तुम्ही अति तुमच्या सगळ्यांचं होतंय. तुमचं सगळ्यांचं अति होत आहे. टिक्या अरे तुला काय झालं सांगशील का आम्हाला? मी आता भानावर आलोय. भानावर माझे डोळे उघडले. अरे बाबा मी काय म्हणतोय. ए बाबूराव तू बोल नको. दारू प्यायला पहिलं तुम्ही आब्याला मारलं मग मँडी आणि आता तुम्ही मला मारणार आहात. आपल्याला इथून निघून जायचंय पण तुझी अशी नाटकं सुरू झाली ना तर मूर्खाच कर तू. हे विक्या हे त्याला बघ जरा. शांत शांत एकदम शांत. काय मिळतंय? काय झालं? कसला आवाज? बस नाही मी बस इथे. ऐकला पण कळला नाही कसला होता तो. बस. रोहिणीला पाहिलंच का? आम्ही शोधतोय तुला. मी खोलीत पाहिलं नाही दिसली मला ती. मी आपण शोधलं तिला कुठंच गावानाकडे. हो गॉड गाईस ती इथे नाहीये तर मग कुठे आहे? बॅग आणतो माझी. सारखं मँडी करत होती. मँडी नंतर तिचाच नंबर असेल. टिक्या वेळ लागलाय का तुला? काही काय बोलतोयस? कुठे शोधायचं आता हिला? तिला घेतल्याशिवाय आपण नाही जाऊ शकत. मी मागापासून ना विचार करत होतो मी कानाला काहीतरी सांगायचंय पण ह्या टिक्या मुलं मी काय सांगायचं विसरून गेलो होतो. हे मामा थंड घे जरा. तर रोहिणी आम्हाला गाव ना काय बोलतोय तू? अरे बावा तिच्याबद्दल मला सांगायचं होतं. ती मगाशी जंगला दिशेने झोता झपाट्यासारखी झालेली होती. मी तिला म्हणलो बाय थांब पण माझा न ऐकता ती ऐकून न केला की निघून गेली. अरे मग तू आत्ता काय सांगतोय मला? हे मूर्ख आहेस का तू? एक मिनिट एक भांडू नका. रोहिणीला शोधणं महत्वाचं आहे आता. कुठल्या दिशेला गेली ती? चला रे चला. काय कुठे निघाला? अरे वा सगळेजण बॅगा बिगा घेऊन प्रचंड वेगात पळून जायच्या तयारीत दिसत आहे. म्हणजे आम्ही अगदी वेळेवरच आलो असं म्हणायला हरकत नाही नी. काय म्हणालो होतो मी? जोवर मी सांगत नाही तोवर जायचं नाही सांगितलं होतं ना. मग काय प्रकार आहे? आतापर्यंत खूप ऐकलं तुमचं. आता नाही ऐकणार आम्ही. नाही म्हणजे माझ्या समोर इथून तुम्ही निघून जाणार? तो कारण तुम्हाला नीट सांगून कळत नाही ना. मग आम्ही काय करणार? याचे परिणाम फार वाईट होतील. काय होईल? काय होईल? जीव घेणार आहात का आमचा? तुम्ही खुशाल प्रयत्न करा तरी आम्ही थांबणार नाही. ते कळलं? सध्या त्याची गरज नाहीये. थोड्या वेळापूर्वी आवाज ऐकला असेलच ना.
दरड कोसळली. तुमचे जायचे याचे सगळे रस्ते बंद आहेत. आता 8-10 दिवस तरी मार्ग मोकळा होणार नाही. तुम्ही कितीही पळून जायचा प्रयत्न केलात तरी तुम्ही पळून जाऊ शकत नाही. खोटं बोलतायत तुम्ही. आम्ही इथून जाऊ नये ना म्हणून मुद्दाम करता हे सगळं. तुमच्या कानांवर विश्वास नसेल तर बघा, मेंढ्या आणि ती गर्भवती बाई कुठे आहे? काय प्रकार काय हा? तुम्ही सगळे पळून जायला निघालायत तर तेही तुमच्या बरोबर असायला हवेत ना? आधी एक जण गायब होतो, मग एका झटक्यात दोघं गायब होतात. कुठे आहेत दोघं? मला उत्तर हवंय. कुठे आहेत दोघं? बोलवल्यावर आले की नाही मी लगेच काळजी घ्यायची. हा जाऊ चल. साहेब पटकन इकडे या.